तुम्हीही असेच लहान मुलांना बाहेरचे नॉटोज खायला देता का? पण अशा पद्धतीने जर घरी बनवलेत ना, एकदम टेस्टी लागतात ना. खूप कमीत कमी साहित्यात बनतात. मी ते 1 वाटी रवा घेतलेला आहे, थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा ओवा, थोडंसं मी इथं कलरसाठी बीटरूट पावडर घालते आहे आणि 1 चमचा तेल घालून याचा छान असा थोडासा घट्टसरच असा गोळा मळून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने मी इथे गोळा मळून घेतलेला आहे. याला थोडेसे 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एक आपण रेग्युलर चपाती बनवतो त्या पद्धतीने चपाती बनवायची आहे आणि याला असे थोडेसे चमच्याच्या साहाय्याने होल्स पाडून घ्यायचे, जेणेकरून आपले नाटूज जास्त पुरीसारखे असे फुलणार नाहीत. त्यानंतर आपण चाकूच्या किंवा दुसऱ्या कशाच्याही साहाय्याने आपण असे तुमच्या आवडीच्या आकारानुसार असे काप करून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने. आता गॅसवरती मी तर तेल तापवत ठेवलेलं आहे. त्या तेल मीडियम हीट झालं की आपण यामध्ये हे नाटूज तळून घ्यायचे आहेत. छान ब्राऊन कलर येईपर्यंत मंद गॅसवर आपण हे छान खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत. खूप टेस्टी लागतात हे नाटूज. अगदी कमीत कमी साहित्यात बनतात. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रुपालीज रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे पहा किती छान कलर, ब्राऊन कलर मस्त झाले बघा. छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. मी अशाच पद्धतीने दुसरी बॅच ही तळलेली आहे आणि यावरती थोडंसं मी लाल तिखट, चाट मसाला आणि थोडासा मीठ घातलेले. एकदम क्रंची बनतात. अशा पद्धतीने बनवाल तर